नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत खमंग, कुरकुरीत आणि तोंडात टाकताच चविष्ट लागणारी ही आहे आपली पारंपरिक कोथिंबीर वडी। आजच्या ताटात कोथिंबीर वडी सोबत आहे साधं, घरगुती आणि अगदी मनापासून बनवलेलं जेवण। सर्वप्रथम आपण एक कोथिंबीरची गड्डी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। आता आपण धुतलेली कोथिंबीर बारीक चिरून घेऊया। तर ही कोथिंबीर आपण अशा प्रकारे एकदम बारीक चिरून घेऊया। आता आपण कोथिंबीर वडीसाठी लागणारे वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि काही 5 ते 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। त्यानंतर इथे मी थोडीशी जिरे टाकलेली आहे। आता आपण हे सगळे छानपैकी वाटून घेऊया। अशा प्रकारचे वाटण वाटून घ्या, जास्त बारीक न वाटता जाडसर वाटून घ्या। आता आपण कोथिंबीर वडीसाठी लागणारे पीठ मळून घेऊया। इथे मी घेतली चिरलेली कोथिंबीर, 2 ते 3 चमचे आपण बेसन पीठ घेणार आहोत, हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा, थोडेसे पांढरे तीळ, यात आपण थोडासा ओवा चुरगळून टाकूया ज्यामुळे त्याचा वास छान येतो, थोडीशी आमचूर पावडर, मीठ घालून छान मळून घेऊया। आता हे आपण मिश्रण एकजीव करून घेऊया। इथे मला बेसन पीठ कमी वाटल्याने मी 2 चमचे ऍड करत आहे। हे बघा, इथे मी पाण्याचा न वापर करता घट्टसर पीठ मळून घेतला आहे। आता आपण भांड्यात पाणी गरम करायला ठेवूया। इथे मी 3 ग्लास पाणी ऍड करते। भांड्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊया। भांड्याला ग्रीस केल्याने वड्याखाली चिकटत नाही। आता या पिठाचे आपण घट्ट रोल तयार करून घेऊया। आता हे तयार केलेले रोल आपण ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ठेवूया। अशा प्रकारे आपण हे रोल ठेवून घेऊया। आता हे रोल आपण 15 ते 20 मिनिटे मीडियम गॅसवर शिजवून घेऊया। आता आपण वडी शिजली का ते बघूया। चाकू टाकल्यानंतर चाकू असा क्लीन बाहेर आला की समजायचं वडी शिजली आहे। आता आपण गॅस बंद करूया। या वड्या मी इथे 10 ते 15 मिनिटे थंड करून घेतल्या आहे। आता आपण त्यांना छान आकारात कापून घेऊया। अशाच रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता या समान आकारात कापलेल्या वड्या आपण तळून घेऊ। वड्या तळण्यासाठी तेल आपण आधीच गरम करायला ठेवलं आहे। या तेलात आपण वड्या सोडूया। आता या वड्या 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर छान दोन्ही साइडनी लालसर होईपर्यंत तळून घ्या। आता या वड्या 2 ते 3 मिनिटे तळून झाल्या आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान टेक्स्चर आणि रंग आलेला आहे। आजची कोथिंबीर वडी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।